नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रक्षाबंधन हा मराठी निबंध। रक्षाबंधन सणाची माहिती सोप्या भाषेत पाहूयात। पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओजसाठी, शैक्षणिक व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। रक्षाबंधन हा सण आपण का आणि कसा साजरा करतो ते पाहूयात। रक्षाबंधन हा महत्त्वाचा हिंदू सण आहे। भारतीय परंपरेत भाऊ आणि बहिणीच्या नात्याला खूप महत्त्व आहे। हा सण राखी पौर्णिमा तसेच नारळी पौर्णिमा या नावाने देखील ओळखला जातो। हा सण हिंदूंमध्ये लोकप्रिय असला तरी इतर धर्म जातीतील लोकही उत्साहाने साजरा करतात। रक्षाबंधन हा सण हिंदू महिन्यातील श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते, म्हणून हा सण राखी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो। आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून बहिणी भावांप्रती प्रेम व्यक्त करतात, तर भाऊ आपल्या बहिणीचे संरक्षण आणि आयुष्यभरासाठी सोबत देण्याचे वचन देतो। त्यासोबतच भेटवस्तूही देतो। या दिवशी कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण करतात। पावसामुळे समुद्राने जे उग्र रूप धारण केले असते ते शांत करण्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यानंतर पुन्हा मासेमारीला सुरुवात करतात। म्हणूनच कोकणात नारळी पौर्णिमा म्हणून हा सण साजरा केला जातो। अशा प्रकारे रक्षाबंधन हा सण सर्वत्रच मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात। आता रक्षाबंधन हा सण फक्त बहिणी भावांपर्यंतच मर्यादित राहिला नसून नावाप्रमाणेच आपल्या रक्षण करणाऱ्या प्रत्येकाला आपण राखी बांधू शकतो। देशवासियांच्या रक्षणासाठी अहोरात्र लढणाऱ्या जवानांना देखील अनेक संस्थांमार्फत राख्या पाठविल्या जातात। थोडक्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपणास ज्यांची मदत होते त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना देखील आपण राखी बांधू शकतो। कृतज्ञता व्यक्त करता याव्यात म्हणून बहीण आपल्या बहिणीला, मित्रमैत्रिणींना तसेच मुलगी तिच्या वडिलांना, बायको तिच्या नवऱ्याला देखील रेशमी धागा बांधते। रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बांधणे। ह्या नावातच ह्या सणाचे महत्त्व अधोरेखित होते। राखी किंवा धागा हे एखाद्याचे रक्षण करते असल्याचे एक पवित्र प्रतीक आहे। रेशमी धागा विश्वासाचा, भावा बहिणीच्या प्रेमाचा। श्रावण घेऊन आला सण रक्षाबंधनाचा। तर ही आहे रक्षाबंधन ह्या सणाची थोडक्यात माहिती। धन्यवाद। हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।